आता ऑलमोस्ट आजची माझी 19वी वेळ आहे राजमाचीला यायची। हे बघताय तुम्ही राजमाची किल्ला आपला इकडे वरती। चलो मोरया। सो क्या बोलती पब्लिक, आज आम्ही निघालो राजमाचीला। नाईट ट्रेल राईड असणार आहे आज आणि खूप दिवसानंतर प्लॅन केला आहे। ऑलमोस्ट 12-13 लोक आहेत, काही लोक पोहोचलेत राजमाचीला आणि आम्ही 4-5 लोक लेट निघालो आहे। एक KTM आहे, हंटर ऑलरेडी गेली आहे, KTM ड्यूक आहे आमच्यासोबत। मजा येणार आहे आज, खूप काही थ्रिल बघायला भेटणार आहे तुम्हाला। सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आम्ही जस्ट आता स्टार्ट करतोय, सो स्टे ट्यून। सो आज आपण आलो नाईट ट्रेलला आणि पहिल्यांदाच मला वाटतं तुम्ही आले, मी 1-2 वेळेस केलं ऑलरेडी हा। सो हा पण पहिल्यांदा आहे, तुम्ही पण पहिल्यांदा आहे। ऑब्व्हियसली तुम्ही पहिल्यांदा केलंय पण ते डे मध्ये केलं, नाईटला पहिल्यांदा येतोय आपण। तर इकडं डेला ॲडव्हेंचरचा कॅम्प आहे। ओके, तुम्ही बघितलं असं पहिले की मोठे ट्रक वगैरे ते पण चालतात नाईटला। अदरवाईज जे लोक स्टेवाले वगैरे आहेत ते पण रिटर्न वगैरे येतात। अच्छा, आपण एक लाईन पकडून चालायचंय आणि डिस्टन्स ठेवा, जर कोणी पडलं वगैरे तर हॉर्न पुश करून ठेवा, म्हणजे जेणेकरून आम्हाला अपडेट होईल की याला काहीतरी प्रॉब्लेम झालाय। ठीक आहे, हॉर्न दाबून ठेवायचं म्हणजे आपण जेणेकरून सगळे थांबतात। तसं तर आपण सोबतच चालणार आहे, पण तरी पण इन केस मागे पुढे झालं तर ते करायचं। त्याच्यानंतर घाबरायचं नाहीये कोणीच, मेन पॉईंट। सगळे सोबत चाललोय आपण, हळूहळू चाललो, काही रिलॅक्स मध्ये जायचंय। ते लोक आपले सगळी सोय करून ठेवली त्यांनी। काय बोलायचं होतं अजून, हेडफोन वगैरे कोणी घातले असेल तर काढून ठेवा। नाही घातलेत ना, तू पण नाही घातलेत ना, तर लावू नका हेडफोन काढून ठेवा तेच। आणि 1 बाय 1 चला सगळे मागे पुढे, ठीक आहे। सो भेटू आता डेड एंडला। आता थोडं रस्त्यातला पण थ्रिल दाखवतो, बघू काय दिसतंय का। काही दिसत नाहीये अजून तर काही दिसत पुढे, चलो। सो आता आम्ही स्टार्ट करतोय, कसं वाटतंय? चल रे बाबा, फक्त हवा आता। चलो मोरया। फर्स्ट टाइम आलेत हे 3 जण। मी 1-2 वेळेस केले ऑलरेडी, बट कधी शूट नव्हतं केलेलं। आज म्हटलं प्रॉपर शूट घेऊया आणि नाईटचा व्ह्यू दाखवूया तुम्हाला राजमाचीचा। तो बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत, फुल मजा येणार आहे आज। आता वाजलेत बघा 10 वाजून 11 मिनिटं झाले तिथे। आता बघू किती वेळात पोहोचतोय, बिकॉज आज सगळं स्लो चाललं आहे। बाकी लोक नवीन आहेत नाईटला, थोडासा म्हणतो ना आपण एक ऑफ रोडिंग विषयी थोडासा कॉन्फिडन्स वाटतो लोकांचा, जर तुम्ही असं काही केलं तर। आणि हे करायला पाहिजे, कधीतरी आयुष्यात एकदा अनुभवायला पाहिजे सगळ्यांनी। हा भाऊ आज KTM वरती आलाय, ड्यूक 250 मचा रही है आज यहाँ पे इन राजमाची। रितेश मागे थांबलाय, रितेशला पण घेतो। हा रितेश माझा एडिटर, माझा सपोर्टर आहे इंस्टाग्राम आणि यूट्यूबचा। आज भाऊला फुल कंटेंट भेटणार आहे, भाऊ फुल खुश आहे। असं वाटतं तुम्हाला माझं मराठीतले ब्लॉग, म्हणजे जर कंटेंट आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला। काही चुकत वगैरे असेल तर ठीक आहे, थोडंफार इकडे तिकडे होतच असतं। आजची राईड काही प्लॅन नव्हती, ही अचानकमध्ये प्लॅन झाली आहे। आमचा ग्रुप ॲडमिन मुकुंद भाऊ, त्याचं राजमाची फेवरेट आहे, म्हणजे त्याचं पण माझं पण आणि बऱ्याच लोकांचं आमचं राजमाची फेवरेट आहे। आणि तो दिल्लीला शिफ्ट झाला आहे जॉब निमित्त, आणि आज भाऊचं यायचा प्लॅन झाला तर भाऊ बोलला की अरे राजमाची स्टे करायचं आहे। सो माझे ग्रुप मेंबर्स असे आहेत की एनी टाईम काही लोक रेडीच असतात। प्लॅन केला आणि 8-10 लोक रेडी झाले आणि निघालो राजमाचीला स्टेला। आणि एक असतं ना की माइंड सेट पण पाहिजे असतो यार, की यू कॅन डू एनिथिंग, म्हणजे तुमच्या मनामध्ये पाहिजे की तुम्हाला कोणी पण कधी पण काही सांगितलं की हे आपल्याला करायचं, सो ते करायलाच पाहिजे। आणि मेमरीज गाईज, आयुष्यात काहीच नसतं, फक्त मेमरीज असतात। म्हणून एवढा एन्जॉय करता येईल, जेवढी मजा करता येईल ना आयुष्यात तेवढी करत राहा।
कि भाई एक ही ज़िंदगी है, मज़े करो, खाओ पियो, वेस्ट करो, और हमारे जैसे कुछ ऐसे नए नए थ्रिल जो है एक्सप्लोर करो. नवीन नवीन लोक भेटतात, नवीन नवीन ओळखी होतात, लोकांसोबत कनेक्शन वाढत जातात आणि फ्युचरमध्ये या गोष्टी खूप कामी पडतात. पहिलेपेक्षा आता खूप काही लोकांसोबत ओळखी झाल्यात, खूप काही नवीन नवीन रायडर्सला भेटलो, खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या लोकांकडनं. आणि माझं आज ऑफिस असल्यामुळे मला थोडं लेट झालं, म्हणून या लोकांना थोडं थांबायला पण लागलं. सो सॉरी गाईज फॉर दॅट. माझ्यामुळे तुम्हाला वेट करायला लागला जास्त, कारण मी कधीच लेट करत नाही राईडच्या वेळेस. आज फर्स्ट टाईम लेट झालं आहे. धूळ उडते आज, पावसाळ्यामध्ये मजा येते. पावसाळ्यामध्ये राजमाची नाईट काय सीन असेल ना, म्हणजे यार इथे चिखल, आवर्तून पाऊस, आणि आम्ही इकडनं चाललो आहे. वाव, कांट इमॅजिन. राजमाची एक असं ठिकाण आहे ना की जर तुम्ही ऑफरोडिंग जर तुम्हाला शिकायची असेल ॲज अ बिगिनर लेवल, एनी टाईम बेस्ट शिकायचं, एनी टाईम बेस्ट. पावसाळ्यात त्या अजून तुमची स्किल लेवल अपग्रेड होईल इथे. आणि असं ड्रायमध्ये जरी आली मान्सून वगैरेमध्ये तरी पण बेटर. तर ऑलमोस्ट आजची माझी 19वी वेळ आहे राजमाचीला यायची. सो मी काउंट करतोय तसं, म्हणजे किती वेळेस होते मला बघायचं आहे, आणि होतच राहील. ऑलमोस्ट खूप वेळेस होणार आहे लाईफमध्ये. आणि KTM मला बहुत मजा करतोय, फुल मजा घेतो ऑफरोडिंगची आज. ॲक्च्युली त्यांनी यायच्या आधीच विचारलेलं की भाऊ यार ड्यूक जाईल का. अरे म्हटलं दादा इंटरसेप्टर वगैरे चालवले आहेत आम्ही इकडे, ते पण पावसाळ्यामध्ये. आता तर म्हटलं उन्हाळा चालू आहे, म्हणून भाऊ रेडी झाला आणि लवकरच एक्सपल्स पण घेणार आहे तो. आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आहे, राजमाची किल्ला. चलो आता फायनली पोहोचलोय आपण काकांकडे. कसं वाटतंय भावांनो? एक्सपल्स आहे भाऊ, म्हणून तुला सांगतो लवकर घेऊन टाक एक्सपल्स. तो आता आपण गावात पोहोचलोय आणि निघालोय कॅम्पिंगकडे. आपली इकडे टेंट वगैरे लावलेत, तिकडे जाऊ. आता बाकीचे लोक वाट बघताय, खात पीत बसले असतील कार्यकर्ते आपले सगळे बाकीचे. इकडे कोणतं आहे रे यार? आमच्या कुठं इकडे आय थिंक. आणि अशा प्रकारे आम्ही पोहोचलोय आता इथे. हंटर विंटर भाई बोल माहौल चल रहा है, क्या बोलती कंपनी मजे में. भाई बोल निवांत चाललंय इकडं, सुख विक एकटे. हा तर आता निघालोय आम्ही. सकाळची मजा घ्यायला आहे राजमाचीची. सकाळी पण इकडे खूप चांगलं क्लायमेट असतं. तर आम्ही आमचा एक सिक्रेट पॉईंट इकडे खाली, आम्ही तिकडे जाणार आहे. बाकी लोक गेलेत पुढे, मी आता चाललो आहे. थोडंसं लेट झालं जायला. आणि हे बघताय तुम्ही राजमाची किल्ला आपला इकडे वरती, आणि आम्ही त्याच्या पायथ्याशी आहे अपोजिट साईडला. इकडे एक भोलेनाथ टेम्पल आहे वाला, जय शंभो. तर खूप मजा केली काल रात्री आम्ही. ऑलमोस्ट आम्ही 4 जण होतो आणि बाकीचे लोक जे 7 लोक होते ते ऑलरेडी गेलेले होते. नाईट ट्रेल केलं रात्री आम्ही 4 लोकांनी. भाऊ ड्यूक घेऊन आला होता
आणि भाऊनी फुल एन्जॉय केला आणि करतोय पण. आता आम्ही रिटर्न निघतो इकडनं राजमाचीवरनं. बाकी लोक आहेत आमचे, काही फॉल झाले कोणाची गाडी फुटली, कोणाचं काय झालं, खूप काही कारनामे झाले. आणि ऍक्च्युली ऑफरोडिंग मध्ये हे कॉमन होत असतं. सो कॉन्फिडन्स लो नाही करायचा आहे आपला, पार्ट ऑफ स्पोर्ट्स. आणि बऱ्याच गोष्टी शिकायला पण भेटतात की जेणेकरून आता तुझा जो फॉल झाला किंवा माझा जो फॉल झाला त्या गोष्टी आपल्याला त्या पुढच्या वेळेस होत नाही आपल्याकडनं. सो ते एक लर्निंग प्रोसेस म्हणता येईल आपल्याला. तर ती ऑफरोडिंग मध्येच शिकायला भेटते मोस्टली. तुम्हाला हायवेला भेटत नाही. हायवेला तुम्ही पडले तर तुमचा फ्रॅक्चर वगैरे तर फिक्सच आहे काही ना काहीतरी. आता भाऊ बोलेल थोडंसं आज त्याला कसं वाटलंय थोडं भाऊचं ऐकू. हॅलो ऑल. एक्सपिरियन्स सुपर. म्हणजे हा पहिला राईड मी आज केली यांच्याबरोबर. आणि पहिली गोष्ट मला ग्रुपचा जो एक म्हणतात ना एकीपणा जो असतो तो खूप जबरदस्त होता. काही फील नाही आलं की नवीन आहे असं, म्हणजे की नाही का मी पहिल्यांदाच राईड करतो यांच्याबरोबर. मजा आली, खूप मजा आली. एक ब्रदरहूड बनलेला आहे आणि भरपूर आणि याच्या पुढच्या माझ्या राईड कंटिन्यू असतात. आणि लवकरच भाऊ एक्सपल्स अपग्रेड करतोय. मी काल याच्यावरती पहिली राईड केली जाताना. आणि तिकडे आम्ही जे कॅम्पिंग केलं तिकडनं मग मी एक्सपल्स घेऊन आलो. रॅलीवाली किट असलेली. अरे बाप रे, इतकी सुपर गाडी होती. बास मस्त, म्हणजे असं वाटायचं मक्खन आहे मक्खन. म्हणजे रोडला नाही खड्डा जाणवत आहे, नाही तुम्हाला किती पळो काही नाही, मजा आली. आता बघू, आता मी पुण्यात गेल्या प्रॉब्लेम ह्याच वीक मध्ये जर कृपा असेल भाईची तर देतील मला नवीन गाडी. लवकरच भाऊ बुक करतोय आणि तो पण एक्सपल्स सोबत दिसेल काही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. नक्कीच. आणि भेटूया आपण पण पुढच्या ब्लॉग मध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गाईज प्लीज सबस्क्राईब करा. असेच एंटरटेनिंग आणि थ्रिल जे म्हणतो आपण ते कंटेंट अजून इथून पुढे येणार आहे. सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. इंस्टाग्रामला सह्याद्री ऑफरोड म्हणून तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला आयडी मिळेल इंस्टाग्रामला. आणि ॲज युजल XP प्रदीप पण तर बऱ्याच लोकांना माहिती आहे. जर तुम्ही फर्स्ट टाइम असाल चॅनलवरती तर यू कॅन सर्च मी ऑन इंस्टाग्राम. आणि एक्सपल्स पुणे, सह्याद्री ट्रेल सीकर्स. हॅलो, सी यू गाईज. राईड सेफ अँड यूज गिअर्स. कीप रायडिंग. थँक्यू सो मच. जय शिवराय. जय शिवराय. अरे चल पुढं असं काय हे आले का ना अजून. अरे व्हिडिओ बंद नव्हता केला का बे?